दुसरी स्वर्गात तिसरी गेल्यानंतर टेन्शनच नाही. जय गंगामाया. परिश्रम केल्यानंतर आम्ही आता पोचलोय प्रयागराजमध्ये. आणि प्रयागराजमध्ये आल्यावर तुम्हाला कुठेतरी एक सेक्टरमध्ये पार्किंग करायची आहे आणि अशी ई रिक्षा घेऊन फिरायचं आहे. तर आम्ही असं ठरवलं आहे की आम्ही पहिला ई संगमला जाणार आणि मग तिथून बाईक डिसाईड करून तुम्हाला सांगतो. पण एक गोष्ट अपडेट अशी आहे की जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, रीलमध्ये बघितलं असेल की खूप गर्दी आहे, असं तसं जेगडी झालेली आहे, तर ते आता निघून गेलेलं आहे. आणि आजची तारीख आहे 30 जानेवारी. आम्ही पार्किंग पण हे इथे बाजूलाच 54 फुटाचं हनुमान मंदिर आहे, इथेच पार्किंग केलेलं आहे. मुवा बाग पार्किंगमध्ये केलेली आहे. 150 रुपये काहीतरी आहे 24 तासाचे. सो रिजनेबल आहे, बेस्ट आहे. मित्रांनो आम्ही असं आणलेलं आहे सांगतानी. आणि आता तिकट आहे. आणि आता आम्ही संगम घाटावर आहोत आणि मस्त किती वाजलेत दाखवले टाईम 12:25. 12:30 झालेले आहेत. सो आम्ही वेट करतो 3चा. मित्रांनो चला, वाजतात 3 आणि आम्ही ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ करायला चाललो आहे. तर तुम्ही इथे याल तर 3 ते 8 या दरम्यानच आंघोळ करा. आता मी आणि गोपाळचा कॅन घेऊन चाललो आहे आणि पुढे शशांकराव असे गेलेले आहेत. सो ते जागा करून ठेवतात आम्हाला. आणि आता मजा बघा, थंडी 16 डिग्री आहे आता. आणि आता तारीख आहे 31 जानेवारी. तिकडे दोन. जय गंगामाया. एक मित्रांनो आता आम्ही 5 डुबक्या मारल्यात. असं सांगतं की 5 वेळा बोलता येत नाही आहे. 5 वेळा डुबकी मारा. आणि आता आम्ही जे कॅन घेतले त्यामध्ये पाणी भरून घेतो. तिथून बघा यमुना येते, यमुनेचं पाणी इथे येतं आहे. आणि हे गंगा, इथून गंगा वाहत येते. आणि हा जो स्थान आहे हा पूर्ण संगम घाट म्हणून ओळखला जातो. आणि सरस्वती नदी ही लुप्तपणे वाहत आहे. हे बघा मित्रांनो, यमुना नदीचं प्रवाह आणि हे गंगा नदी. आणि इथे झालेलं आहे टेक्निकली संगम. क्लासिक.
महाकुंभ कसं वाटलं? एक नंबर. पहिली डुबकी, दुसरी तर स्वर्गात. तिसरी गेल्यानंतर टेन्शनच नाही. पूर्ण काहीच फरकच पडत. चला अरे अरे ठीक आहे. होय.